कुठून आहे यायला? यायला जागा कुठून आहे? दिदो असा मोबाईल दर ठीक आहे ठीक आहे ते समोर त्या काळ्या पालाचं आहे का तिथं ते हे दिसत हवं हे बघा ना हे बघा ना हे बघ पण ते नेमकं पुढं आहे काय आता ते नाही या बाजूने राहते का काय झालं? आम्ही जाऊ का तिकडून तिकडून राहून काय ना आम्हाला करता येणार नाही पण हो तो अंडे बघा तिथं तुमच्या पुढं मागं सरकली. हा बाई इकडे आली इकडे 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 तुला कुठं दिसली इकडे आली? दिसतंय का? नाही आत मध्ये गेलं ते तिथून वाजवा ना मग ती पुढं सरकलं वरून पाहिले का? हा वरून पाहिले का ती जाणार नाही त्याच्यातून पुढं नाही पण तिकडं जर गेलं तर हा तिकडं तुम्ही जा ना तिकडं पलीकडं नाही नाही तुम्ही आहे का तिथं खाली माग वाजवा समोर होय ना त्यांना दाखव ना पुढे पाहिली त्यांनी पाहिली त्याने भेटली का तुम्ही पलीकडून जा तुम्ही नका इकडं नाही टेन्शन नको तू भेटत आहे राहू दे. हा हे काय तुमच्या पुढची ते पाला पशी दिसतंय का? हा दिसत हा तिथं तिथं पुढं उभं राहिलं काय आहे का? कुठचे जाळे बिरा नाही नाही तिथं आणखी काय जाईल कर खाली एक. नाही का जाळ? हाय हाय अरे कर दिली एखादी खाली. करून चल अन्न 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 हाय तिथं हा तेच तर तिकडून नाही ना. हे, तू तिकडून राह त्या साईडने. तू पलीकडून राह धर तू इथं बॅटरी धरा तुम्ही दे. मी राहतो पलीकडून धर. नाही मला नाही सांगता येत तिकडे धर. तिला नाही दिसणार एवढं. मी फावडी घेऊन राहते तिथं जा आतमध्ये. आहे ना नका वाजू काय नका करू धरली धरली त्यांनी धरली तुम्ही नका काय होत. तर नमस्कार मित्रांनो, जय जोशी जय शिवराय. तर आज आम्ही मांडवेला हा मांडवे येथे आमचे मित्र माधव शेठ खेमनर यांनी नंबर दिला, त्यांनीच नंबर दिला. हा त्यांनी दिलं तर घरमालक काय मारुती भिकाजी जिटे मारुती भिकाजी जिट्टे यांच्या गायांच्या गोठ्यात खूप मोठा असा साप होता. तर धामीन जातीचा साप आहे हा पूर्णपणे बिनविषारी असतो, तरी पण त्याला भीतीपोटी पकडून सुरक्षित जंगलात सोडणार आहोत. असे साप दिसले तुम्हाला पण दिसले तर जवळ जाण्याचा प्रयत्न करू नका, लांबून लक्ष ठेवा आणि जवळच्या प्राणी मित्राला कॉल करा, ते येऊन पकडून सुरक्षित जंगलात सोडतील, जेणेकरून आपलाही धोका टळेल आणि त्याचा जीव वाचेल. तर बरं आणि ती आतली. मारुती भिकाजी जिते यांचं खूप खूप अभिनंदन, त्यांच्यामुळं खूप अशा मोठ्या सापाला जीवनदान भेटलेलं आहे. तुम्ही पण असे वन्यजीव वाचवा, निसर्ग वाचवा, झाडे लावा, झाडे जगवा, कारण झाडे जगली तरच आपण जगू शकतो. झाडांमुळं ऑक्सिजन भेटतात आणि झाडं असे वन्यजीव वाचले तर झाडं वाचतील, कारण यांच्या भीतीमुळे लाव ना बॅटरी. जंगल झाड लोक तोडणार नाहीत आणि जंगल झाड वाचले तरच माणसाचं जगणं सोपं होईल. यावर्षी आपल्याला समजून आलेलं आहे की 30 ते 40 टेम्परेचरचा सामना करावा लागला आहे आणि इथून पुढं पण जर झाडे वाचली नाही तर टेम्परेचरचा सामना करावा लागला. आणि असा साप मुद्दाम होऊन लावण्यासाठी आपल्याला येत नसतो, तर त्याच्यावर चुकून पाय पडला किंवा आपण त्याला मारण्याचा प्रयत्न केला तर ते त्याचा जीव वाचवण्यासाठी चावा घेण्याचा प्रयत्न करतात आणि चुकून जर जाऊन झाला तर लवकरात लवकर हॉस्पिटलमध्ये जा. तंत्रमंत्र झाडपाला किंवा याच्या फंद्यात पडू नका, वेळ वाया घालू नका. लवकरात लवकर सरकारी दवाखान्यात जा, तिथे आपल्याला मोफत उपचार असतात. असा पकडण्याचा तुम्ही प्रयत्न करू नका. बरणी आहे का? हाय आहे ए लांब बरं थांब थांब. बरणी आण ग, बरणी आण ना. आणू का लगेच आण ना. याच्यावर फोटो काढ ना एक याचा तुम्हाला फोटो काढायचे घरी इथं काय चाललंय इथं.
कुठे राखोय हाड तुम्हाला हिडवीन त्या हा मी नाही येणार इकडे. हे काढ नाही नाही तुम्ही नाही या ना सगळ्या तर मित्रांनो असं जुनं जे सामान असतं त्या ठिकाणी हाताळताना पूर्णपणे लक्ष द्या तरच हात घाला, कारण ते अशा जुन्या सामाना ठिकाणी किंवा गवत असलं त्या ठिकाणी येऊन बसतात उंदीर विरकी खाण्यासाठी. महत्वाचं खाणं पक्षी होता पक्षी होता भाऊ लय पक्षी बिटकी, आडत होता. तसंच पक्षी म्हणजे पकडला का तिथे हा पकडला ती गिळलाय नाही नाही गिळता नाही गिळला नाही गिळून राहिला तिथंच नाही. आहे पक्षी. गिळला, एकूण गिळले ते. गिळलाय? नाही नाही एक पक्षी तिथे अजून कोकत होता हा. त्याला एक एवढं पक्षी होता इकडे बघा माझ्या बघा एवढं हा. पक्षी. आणि त्याच्यामुळे तो आडायला लागला ना तो एकूण पक्षी आता बाहेर काढेल तो. ह्या काही सापडत ग हा अरे तुम्ही काढून राहिले का त्या पक्षी बाहेर त्याने किती मोठं तोंड केलं भरणी आणली का? कारण ते बरणीत असं पक्षाचं घातलं का हा गुमजरतो मरतो तो. नाही मला नाही पाहिजे हो त्यांनी काय आपल्याला काय केलं नाही लय दिसाची आहे ती इथं काय आजकालची नाही ती लय दिसाची मावशी भरणी आणली. हे मोकळी बरणी का मोठी अगं काढली ना ती बरणी मोठी बरणी आहे का मोकळी इकडे नाही हा दे एक काढू मोकळी सर ते म्हणजे तिथं बरेच काय धरलाय त्यांनी इथं बसलो होतो एका इथं बसलो होतो आणि काहीतरी म्हणलं मांजर गेले काहीतरी उंदीर बिंदीर धरला असेल आणि शेळ्या वेळेत तिकडे होते पक्षी ना पकडला असेल ते भाऊ पक्षी पकडा आणि ते काय झालं आई म्हणायचं ते आता उंदीर नाही बरं का ते ते दुसरंच नाही का काहीतरी लांबचौचीच येते काय याच्यासारखं ते चिचुंदरी चिचुंदऱ्यासारखं सारखं राहतं. मी म्हणे तेच ते कोकत कोकत आहे. होते. आणि ते आई म्हणलं तेच कोकत आहे. पण हे पोर आज चालला का हे भाऊ म्हणलं आतमध्ये नको जा मला लगेच आणि संशय ते आला. पाहिलं का भाऊ आणि बरं मला वाघाचं बेव नाही वाटत हा, हा. एवढं या वस्तूचं बेव वाटत ते आता हे त्याच्यावर तोंड लाव रे नावच साप आहे ते आता. नाव नाही सांग. एवढं वस्तूचं वाघाचं नाही भाऊ चोराचं पण नाही ते तुला काय दिया देवाने तुला हे दिले भाऊ तुला भेव नाही वाटलं भाऊ मला ते एक विशेष वाटत होतं. देवानं त्याला ट्रेनिंग घेते ना ते खरंच ट्रेनिंग दिली देवाने त्याला हो भाई काढलं बघ पहा बरं पीक बघ अहो त्याची पिल्ल खाली हो हा, पिल्ल पिल्ले खाली. ठीक आहे, दोन खायला पिल्लं खाले जाऊ यांनी आईच्या गावात बघा आता शिकती मोकळं झाली चिमणीचे पिल्ल आहे चिमणीची नाही भाऊ मित्रांनो पाहू शकता पक्षी असे पक्षी ते चालू आहे का घरचे केलेलं असतं त्याच्यात पिल्ल घातली का ते त्याच्यावर लावते त्याच्या पक्षी वासाने, पावले तेच चाललंय ना तेच. असे साप येतात. तर सर्वांनी काळजी घ्या शेतकरी अजून नसेल ना मित्रांनो. पोटात अजून एक हे वाटतं हे खायला. नाही बरं नाही आहे ना, आहे, बरं, आहे, आणा आहे, काय. कारण जास्त त्रास देण्यात नाही ते लय वेळ हा का नाही, नाही, हे आण ना बरं लगेच गेली आणि हे मावशी तू जा. ए राजाबाई आण लवकर ए, हाय का नाही का? आण, आण पटकन चला. काय रे हे टिटीची पिल्ल आहेत का नाही, काय नाही, चिमणी ते दुसरा पक्षी आहे तो ते सफेद पक्षी हा असतो हा हा आपलं हे काय ना ते लाव हा. अरे त्यांची आई सुद्धा तिथेची त्यांची आई आहे ना बरं का भाऊ एक अगरबत्ती पेटून आण, त्याला बोल पाड दे ना इकडे फुलं पाडावं लागतील त्याला बोल पाडायला अगरबत्ती आण पेटून. आणत्या खाते दुकानात इथून एखादं इंगोळ आण नाही रे, कुलीत आण चल. कुलीत आण ना देवा, काय तुम्हाला बुद्धी दिली ती? त्याला ते जास्त हे बरं निसं झाड आहे बरे मला वेल कॅच मित्रांनो हे दादांचे तसंच सर्वांशी खूप खूप अभिनंदन, कारण त्यांनी लक्ष ठेवल्यामुळे पकडण्यासाठी मदत झाली. तुम्ही पण असे लक्ष ठेवा लांबून. आणि त्याने बारीक बोल पडत उदबत्ती पेटवायची तर पडलं तिला आता लांब सोडा जीवदान दे विचार हेच पारेटच हाताव हाताव पडन तुम्ही नीट करू. नाही मावशी ते उदबत्ती पेटव रे झालं कसं वरलं त्याला थांबा थांब उदबत्ती पेटू थांब व्यवस्थित आईच्या गावात दोन होते दोन पक्षी खाल्ले 2 नाही 3 खाल्लेत तिने एक तिच्या पोटातच राहिलं तिनं का अवघड आहे बाबा तसं झालं बाकीचं. शांत राहिली ती तर हा मग ते आता बरणीत गेलं ना. हो तुमची डेअरिंगच पण बरं का. डेरिंग पण ते आले नाही, किती मेन फास्ट शिक्षण महत्वाचं आहे. हा तुम्ही ट्रेनिंग घेतली का
हा मग. ट्रेन येईल हा मग मी घेतलं. त्यांचं एवढं पोरग पकडित याचे लय बारीक पोरग आहे त्या दिवशी बरं याच्यावर काय तुम्ही ते दिवशी होते का तिथं मग माझी बहीण आहे ना ती हा का बहीण आहे ती आमची ते आहे का दाजी आहे आमची हा माधव हा माधव नाही आपलं रामदास त्यांच्या रामदास मोठ्या बहिणी चालू का हा चालेल. हे